नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता एक लेटेस्ट भरती सुटली मित्रांनो, ते नक्की भरती काय आहे, एकदम भरतीची संपूर्ण डिटेल्स आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे। चला तर मग हे बा, एम्स CRE भरती 2025 अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 4,500+ जागांची भरती आहे मित्रांनो। तर पदसंख्या पण जास्त आहे, 4,500+ जागा आहेत मित्रांनो। तर आता तुम्हाला मी सांगतोय पुढे माहिती संपूर्ण। हे पहा, एम्स CRE भरती 2025 अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 4,500+ जागांसाठी भरती। तर हे पहा, जी भरती सुटली त्याचा स्क्रीनशॉट आपण टाकून दिलेला आहे। आपण जो पण प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पहा, तर भरती आपण सांगतो, पण विद्यार्थ्यांना नक्की खरोखर भरती सुटली नाही सुटली, बरेच असं फेक व्हिडिओ आहेत का नाही, त्यासाठी आपण कन्फर्मेशनसाठी प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक GRचा स्क्रीनशॉट टाकून दिलेला असतो। तर पहा, कॉमन रिक्रुटमेंट एक्झामिनेशन नोटीस आहे मित्रांनो, 7/1/2025 बघा, 7 जानेवारी 2025 नोटिफिकेशन आहे। हे पहा मित्रांनो, पूर्णपणे इथे मेन्शन केलं आपण, बघा 7/1/2025 म्हणजे मित्रांनो, आणि कॉमन रिक्रुटमेंट एक्झामिनेशन। तर मित्रांनो, भरती हे पूर्णपणे खरी आहे। भरतीचा स्क्रीनशॉट आपण तुम्हाला इथे टाकून दिलेला आहे, त्यावर कुठलाही तुमच्या मनात तिळमात्रही शंका राहणार नाही। टोटल जागा पहा विद्यार्थी मित्रांनो, 4,500+ जागा आहेत। परीक्षेचं नाव आहे सामान्य भरती परीक्षा CRE 2024। तर पदाचं नाव तपशील पाहू हो का, तर ग्रुप B and C मतलब गट ब ची आणि गट क ची पदे आहेत मित्रांनो। तर बघा, ॲसिस्टंट डायटिशियन, ॲसिस्टंट ॲडमिन ऑफिसर, डेटा एंट्री ऑपरेटर, ज्युनियर ॲडमिन ॲसिस्टंट, निम्नश्रेणी लिपिक, ॲसिस्टंट इंजिनियर आणि इतर पदे, अशी 4,500 मित्रांनो पदे आहेत एकदम। तर आता ही जेवढी पदे आहेत मित्रांनो, त्या पदांची मी तुम्हाला माहिती सांगितली, आणि ह्याच्या सर्वांच्यामुळे म्हणजे ह्या पण 4,500 पदानुसार डिवायडेशन केलेलं असणार आहे। तर ते पूर्णपणे आपण GR टाकून देऊ टेलिग्राम चॅनलला, ते जाऊन पहा। आता आपण फक्त जेवढी पदे आहेत त्याची नावं सांगितली। तर आता ही टोटल सगळी मिळून डिवायडेशन 4,500 मित्रांनो पदे आहेत, 4,500पेक्षा जास्तच पदे असणार आहेत। शैक्षणिक पात्रता पहा, 10वी 12वी उत्तीर्ण, ITI पदवीधर, पदव्युत्तर पदवी, BSc MSc MSW आणि इंजिनिअरिंग पदवी। तर मित्रांनो, काय पदे आहेत त्यातली 10वी उत्तीर्ण असणार आहेत, काय 12वीवर असणार आहेत, काय ITIवर असणार आहेत, काय मित्रांनो ज्या विद्यार्थी ग्रॅज्युएशन झाले, काय ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांना त्या काय पदांना अप्लाय करू शकतात। आधी काय अशी पदे असणार आहेत ज्यांची पदव्युत्तर पदवी झाली, काय काय BSc MScवर पण पदे असणार आहेत। तर त्यात तुमची ते आता ज्या आपण GR आहे ना, जो भरती संपूर्ण GR टेलिग्राम चॅनलवर टाकून देऊ, तिथं तुम्ही पाहून घ्या मित्रांनो, की नक्की बाबा तुम्ही कोणत्या पदाला अप्लाय करणार आहे, तुम्ही कोणत्या पदासाठी एलिजिबल होत आहे। तर त्याची शैक्षणिक पात्रता पहा आणि फॉर्म भरून घ्या। तर वयाची अट पहा मित्रांनो, 31 जानेवारी 2025 रोजी 25, 27, 30, 35, 40, 45 वर्षापर्यंत। तर मित्रांनो, 45 वर्ष तुम्ही तर फॉर्म भरू शकता, जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांनी। आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल SC किंवा ST, तर तुम्ही 5 वर्ष तुम्हाला वाढीव भेटणार मित्रांनो, वयाच्या 50 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। आणि जर OBC कॅटेगरीमधून जे विद्यार्थी असतील त्यांना वय वर्ष 48 वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतात। म्हणजे साधारणतः मित्रांनो, ओपनवाल्यांसाठी फक्त 45, कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 5 वर्षाची सूट भेटेल। तर नोकरीचं ठिकाण राहणार आहे मित्रांनो, नोकरीचं ठिकाण ऑल इंडिया राहणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, तर यांनी फी जरा जास्त ठेवलेली आहे बघा। जे विद्यार्थी जनरल आणि OBC कॅटेगरीमधून येतात त्याला 3,000 रुपये फी आहे मित्रांनो। तर आता मित्रांनो, 1,001 रुपयेपर्यंत बरेच TCSच्या एक्झामला फी असते, पण आता 3,000 रुपये फी एवढी कशी ठेवली काय माहीत नाही, पण GRमध्ये 3,000 रुपये फी मेन्शन केली मित्रांनो, मी ती तुम्हाला सांगत आहे। जे कॅटेगरी SC ST EWS या कॅटेगरीमधून असाल त्यांना 24 रुपये फी आहे मित्रांनो। आणि जे PWD या कॅटेगरीमध्ये विद्यार्थी असतील त्यांना कोणत्याही प्रकारची फी नाही। तर मित्रांनो, फी जरा जास्त 3,000 रुपये फी जरा जास्त ठेवली आहे। तर ह्याच्यावर बघा काय फी कमी होती नाही होती, पण ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच चांगला अभ्यास आहे, ज्यांच्यावर आपलं सिलेक्शन होऊ शकतं, पदं पण जास्त आहेत, तर निश्चित तुम्ही मित्रांनो फॉर्म भरून टाका। 3,000 सध्या मित्रांनो आता GRमध्ये मेन्शन केलं आहे फी जास्त आहे, पण विद्यार्थी मित्रांनो सहज आपण आपला महिन्याचा खर्च काढला तर 3,000पेक्षा जास्त होतो। आणि आपण हे सर्व प्रयत्न एक नोकरीसाठी करत असल्यामुळे फी जरी जास्त असली तरी मित्रांनो काहीतरी ॲडजस्टमेंट करून तुम्ही फॉर्म नक्की भरा, कारण पदं जास्त आहेत मित्रांनो, 4.5 पदे आहेत। त्यामुळे तुमचं जर चांगला अभ्यास असेल तर सिलेक्शन होऊ शकतं। जर तुम्ही आता 3,000चा विचार केला मित्रांनो, तुम्ही प्रयत्नच नोकरीसाठी करताय, त्यासाठी नक्कीच मित्रांनो ज्या विद्यार्थ्याचा अभ्यास चांगला आहे त्यांनी निश्चित या पदाला फॉर्म भरून टाका।
महत्त्वाच्या तारखा पहा. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 5 वाजेपर्यंत. तर विद्यार्थी मित्रांनो आता 10-12 दिवस झालेले आहेत भरती सुटली. तर तुम्ही काय करा, लवकर अप्लाय करून टाका. नंतर शेवटच्या कालावधीमध्ये सर्व्हर प्रॉब्लेम येतो, वेबसाईट प्रॉब्लेम येते, फॉर्म भरता येत नाही. नंतर आपल्याला पश्चाताप होण्यासाठी वेळेआधीच आपण सावरलं पाहिजे. थोडं जास्त रात्रीच्या वेळेला सर्व फॉर्म भरत जावा, त्यावेळेला सर्व जास्त बिझी नसतं. आता तुमची CBT परीक्षा होणार आहे 26 ते 28 फेब्रुवारी. तुम्ही 31 तारखेला फॉर्म संपता, पुढच्या महिन्यात मित्रांनो लगेच त्याची परीक्षा होणार आहे 26 ते 28 फेब्रुवारी 2025 रोजी. त्यामुळे मित्रांनो तुमची तयारी असेल तर फॉर्म भरून टाका. आणि मित्रांनो परीक्षा एक्झाम लगेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट हे लगेच पुढच्याच महिन्यात आहे मित्रांनो 26 ते 28 फेब्रुवारीपर्यंत. तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला ह्याच्यात पण अजून काय डाऊट असतील तर आपल्याला कमेंट करा, आपण लगेच ह्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. ना आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं SMS येत आहेत, कमेंट येते किंवा रेल्वे ग्रुप डीची. पण मित्रांनो विषय काय, रेल्वे ग्रुप डीची फक्त शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे, अजून संपूर्ण जाहिरात आलेली नाही. जशी मित्रांनो संपूर्ण जाहिरात येईल तसेच आपल्या चॅनलवर लगेच त्याचे अपडेट दिले जातील आणि तुम्हाला एकदम परिपूर्ण माहिती दिली जाईल मित्रांनो. अशाच मित्रांनो आता आपला MIDC म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक महामंडळामध्ये पण भरती सुटली, त्याची पण येत्या 2 दिवसात अपडेट्स तुम्हाला दिली जाईल मित्रांनो. आणि उद्या होणाऱ्या मुंबई लेखी परीक्षेसाठी, पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा देतो मित्रांनो. जास्तीत जास्त व्हिडिओ आपला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना ही भरतीची संपूर्ण अपडेट त्यांच्यापर्यंत जाईल आणि ते विद्यार्थी फॉर्म भरून त्यांचं मित्रांनो निवड होऊ शकते. तर आपल्या अशाच घडामोडीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला भेटू पुढच्या मध्ये. जय हिंद.